गोल्या सकाळी सकाळीच मुरमाच्या डोंगरावरच जाऊन बसला होता भाऊ. रस्त्याला कोणतं कुत्र दिसलं का डायरेक्ट धावूनच जायचं त्याला. तर रामकृष्णारी मंडळी सकाळी विषयात झालं की म्हणलं शेळ्या सोडावं. शेळ्या सोडल्या नाही तर बघा आता हिची घाई किती झाली. अरे दावं सोडूस तर सुद्धा दम काय ना बाबा. ही तिच्याच पाठीला काल काय खाल्लंय काय माहिती, तिने आज लय जबरदस्त ढेंडोर राहिली. बरं झालं माझ्याकडे गोळी होती, तीच गोळी इंजेक्शन मध्ये भरली, तिचं पाणी तयार केलं, तिलाच पाजत होतो. तेवढ्यात बाबा आले माझ्याकडे की बाबा लय हात कणुरा राहिला. आता जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की बाबा बाबांच्या हाताला जी ट्रॉली लागली होती ना त्याच्यामुळे हात सुजला होता, आणि त्या हात सुजल्यामुळे तिथं विषय झाला की लय रक्त सांगळ. त्याच्यामुळे बाबांनी नगरला आलो होतो. डॉक्टरांनी त्यातली सगळी घाण काढून आहे ना एक पट्टी केलेली. आता ती काय सोडायची नाही बरं का आपल्याला. पण बाबा म्हणून राहिले बाबा लय कणूर राहिलं तर काहीतरी करावं लागेल. बाबाला म्हणलं 2च मिनिटं थांबा, याशी आहे ना औषध पाचतो मी आणि कुट्टी करून घेतो. बाप म्हणले ते खोलायचं बिलायचं नाही आपल्याला, तू तुझे काम आवर. मग काय मस्तपैकी गवत आणलं, कुट्टीच करायला गेलो तर बाबा सगळ्या धिंगाणात झाला या मशीनचा. मला आता कळलं की बाबा येणी आहे ना आपल्या ज्या बोकड्यांनी याच्या वायरीच खाऊन टाकल्यात सगळ्या. मी जे खुराकाला बाहेर सोडतो ना आता बंद भाऊ, आता इथून पुढे बाहेर नाही सोडायचं. सोडला तरी बांधून ठेवणार आहे मी. मस्तपैकी कुट्टी चालू करून कुट्टी टाकली या सगळ्या शेळ्यांना. आता येणे बघा कुट्टी खायची ना निसता फिरतो इकडं तिकडं. याला धरून आणून खाऊ घालावं लागत बाबा. त्याची भी काही चुकी नाहीये, त्याला शेळ्याच लय मारित येतात. आता जवळ ह्यो मोठा होत नाही तवर असंच करावं लागेल. मोठा झाला का मग बघन एक एक शेळ्यांकडं.